हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. तर आज तुम्ही म्हणता एवढं निवांत असं कसं काय हे ब्लॉग बनवू राहिल्या. आणि आता वाजलेत सकाळचे 10 आणि माझं कोणताही ब्लॉग असं नियमानुसार नसतो की ह्याच टायमाला बनवायचा, असं काही नसतं. मला जेव्हाही कामातून वेळ भेटेल तेव्हा मी ब्लॉग बनायला घेत असते. तर आज वाजले सकाळचे 10 आणि आज एकादशी असल्यामुळं तर काम पण थोडं पटकन आवरलं. आणि तुम्ही म्हणता की आज मग काम लवकर आवरलं तरी अजून घरीच कशा. तर मला जायचं आहे ड्युटी, तर आपली रोजचीच चालू असणार आहे. तिला तर काही हे नाही, बंद नाही ती, त्याच्यामुळं ते तर तिकडं तर जायचंच आहे. पण लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरला होता तर तो सक्सेस झाला आहे. आणि ते बँकेकडून हे आला, काल फोन आला होता की ते नंबर आधार लिंक करून घ्यायचं आहे, KYC करून घ्यायचं आहे पासबुक. तर त्याच्यामुळं मला आज कारखान्यात जावं लागतं आहे. म्हणून थोडंसं दमानी पण चालले, काम तर पटकन आवरले पण दमानी चालले. आणि ते बँक 10-11 वाजेपर्यंत तर उघडत नाही. मग म्हणलं चला 10-11 वाजता, तर म्हणलं 11 वाजेपर्यंत आपलं कसं तरी थोड्या वेळ इथं थांबू, कारण वावरात जायचं परत घरी यायचं. तर तेवढा टाईम म्हणजे वावरात जाऊन बसायला पण परवडणार नाही खुरपायला. तर म्हणलं चला आता थोड्या वेळ आहे ना घरीच टाईमपास करू. आणि 10:30-11, कारण आपल्याला दुसऱ्याची नाही जायचं, घरच्याच वावरात जायचं. त्याच्यामुळं थोडं लेट जरी झालं तरी काही अडचण नाही, म्हणून म्हणलं अगोदर. आणि ते कुणी फॉर्म भरले, कोणाचं सक्सेस झाले. तर ज्यांनी काही कार्डाची KYC केली नसेल, हे नसेल, तर चौकशी घ्या आणि ते करून घ्या, कारण KYC केल्याशिवाय पैसे निघत नाही, असं काल बँकेतून फोन आला होता. तर पडलेत पण निघत नाही, त्याच्यामुळं ते KYC करायला आज जायचं आहे. तर आज सकाळची म्हणजे आज एकादश आणि इतकं असं सुंदर असं वातावरण, बाहेर पण इतकं छान वाटू राहिले ना. तर आणि आज मी असं म्हणतात ना, स्वतःच्या दारात फळाचं झाड आहे आणि त्याला काहीतरी छोटंसं फळ आले, तर ते छोटं का असत नाही, आणि एक जरी आलं तरी पण माणसाचा म्हणजे आधी आनंदच वेगळा असतो. तर मी रोज दारातच केळीचं झाड आहे, पण मी अजून बघितलंच नाही, म्हणजे लक्ष दिलं नव्हतं की त्याला केळं आलेत की नाही, केळी कमळ आलंय का नाही. तर आज सहज लक्ष गेलं तर त्याला मोठं केळी कमळ आले आणि केळं पण खूप मोठे येतं. तर मी म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करा. तर हे बघा केळं बघा, तर असं हे फळ आहे झाडाला. आणि स्वतःच्या इथं आलं म्हणल्यावर थोडं वेगळंच हे होतं, फील होतं. तर हे बघा अशी केळं आली त्याला, आणि ते बघितल्यापासून मला इतकं असं म्हणजे छान वाटत राहिलं. तर हे केळी कमळ तेवढं आहे, एकच आहे घडे, पण खूप छान आहे. आणि स्वतःच्या दारात आलं म्हणजे इतकं म्हणजे वेगळंच फील होतं आहे. तर चला मग ते दाखवलं. तर त्याच्याबरोबर इथं सीताफळीचं झाड आहे एक कोपऱ्यात सोफ्याच्या साईडला, तर त्याला पण सीताफळ आले की नाही आपण बघू. म्हणजे सीताफळ आले तर पण छोटे येतं. यंदा पाऊस असल्यामुळं सीताफळ लवकर आलेत. हां, खूप सीताफळ आले. तर हे बघा तुम्हाला पण दिसत असतील, खूप सीताफळ आले. यांनी एकदा सीताफळ तोडलं होतं, पण मी त्यांना खवळे म्हणलं तोडू नका, हे एका साईडला आहे, तुम्हाला काय करतंय. तर मग ठेवलं त्यांनी. तर आता ते खूप मोठं झाले आणि त्याला इतके फळं आलेत ना, लय फळं आलेत आतमध्ये पण बघा. हे बघा, आणि छान वाटते. तर दारातल्या झाडांना फळं आलं तर एकदम असं भारी वाटतंय. हे बघा भरपूर सीताफळं लागली त्याला. आता हे सीताफळ आहेत ना दिवाळीच्या वेळेस पिकतात असे म्हणतात, पण हे लवकरच पिकणार आहेत, कारण यंदा पाऊस थोडासा लवकर असल्यामुळं आणि भरपूर असल्यामुळं झाडांना फळ लवकर आले आणि पोचले पण. नाहीतर आताशी सुरुवात होत असते, छोटे असतात, पण आता हे भरपूर मोठे झाले, असे एवढाले झाले. तर एखाद्या वेळेस लवकरच पिकतील.
तर आपल्या गायांना नेलं तिकडं झाडाखाली, दिवसभर ते तिकडं असतात, संध्याकाळी इकडं मग शेडमध्ये घेतो. तर त्यांनी बांधल्या तिकडं आणि आता गायाखालचं शेण उचलून टाकू राहिले, तर म्हणजे इथं संध्याकाळ पोत परत वाळतं आणि त्यांना बसायला पण व्यवस्थित वाटतं. मग तर असं जीवनात रोज धावपळ 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 असते आणि कधीतरी कोणत्या तरी कारणाने एक 5 मिनटं लेट जायचं जरी असलं तरी आपल्याला असं वाटतं की नाही, उगाच कामाचा घोटाळा झाला आणि अशी नव्हतं व्हायला पाहिजे, काही घोटाळा आला, जावं लागते आता तिथं. पण सगळं बघून करणं पण गरजेचं आहे आणि त्या निमित्ताने का होईना एक 5 मिनटं. नाहीतर मी कधी असं जसे कामं चालू झाले, जसा पाऊस पडला तसे असं निवांत बसून असं ब्लॉग तर कधी अजून बनवलाच नाही. आणि आज पहिल्यांदा ह्या 2-3 महिन्यात पहिल्यांदा बसून ब्लॉग बनवून राहिले. तर जाऊ द्या, याच्या निमित्ताने का व्हायना एक 5 मिनटं थोडंसं निवांत आहे, त्याच्याबद्दल काही खंता नाही. आणि चला मग तुम्हाला दाखवतेच तिथं गेलं KYC करायची. तर आता गाडीवरच जाऊन येते टपकन. आणि आज एकादशी असल्यामुळं काही जेवणाबिवणाचं हे नाही आहे. आणि आज सोपंच होतं स्वयंपाक. खिचडी होती. खिचडी एकादशीला आज प्रत्येक महिलांची कमेंट असते की मला खिचडी आवडत नाही, मी खिचडी खात नाही, खिचडी खाऊशी वाटत नाही. हा, मला पण तसंच होतं, पण आमच्या मालकाला खूप आवडती आणि त्यांच्यासाठी त्यांना उपवासही जरी नसला, मला जरी एकटीला उपवास असला तरी मला खिचडी बनावं लागते, कारण त्यांना खिचडी खूप आवडते. आणि तसं माणूस हा कोणाकोणाच्या घरी होती, नाश्त्याला होती सकाळ सकाळ, पण आपल्या इथं नाही होत, कारण आपल्याला वेळ नसतो नाश्त्याला वेगळंच करायला आणि स्वयंपाक वेगळंच करायला. कारण आपल्याला जेवढं लवकर उरकन तेवढं लवकर बरं असतं आणि रानात जायचं असतं, खुरपायचं असतं, काहीतरी रानात उद्योग चालूच असतो. त्याच्यामुळं आपली तर काही रोजची खिचडी होत नाही, नाश्त्याला कधी होत नाही. त्याच्यामुळं उपवासाच्या निमित्ताने खिचडी उपवासाच्या निमित्ताने आपण करू शकतो. त्याच्यामुळं मी उपवासाच्या निमित्ताने खिचडी करतच असते. कारण जाऊ द्या, त्यांना ते खिचडी आवडते तर खाऊ द्या. खिचडीचं काय एवढं हे आहे का नाही. आणि होतं थोडा ताणच होतो आणि उपवास असल्यावर दोघांचं पण भागतं. जरी आवडत नसली तरी थोडीफार जरी खाल्ली तरी भागतं. त्याच्यामुळं मग त्यांच्या नेटाने मला पण भेटते आणि माझ्या उपवासाच्या निमित्ताने त्यांना पण भेटते. तर असं एक खिचडीचं हे. तर चला मग निघाले होते, पण ते म्हणते एवढं लवकर उघडलं नसतं. 10:15 वाजले, 10:30 पावणे 11ला बँक पण उघडून आणि तिथं मिनी बँक आहे ती पण उघडून. तर मग असं वाटलं तिथं जाऊन बसण्यापेक्षा तिथं पण खूप माणसं असतात, बसायला जागा नाही. तर म्हणलं चला आपलं इथंच बसू 2 मिनटं, गाडीवर जाऊन यायला तरी किती वेळ लागणार आहे. तर मग थांबले थोडे. एक शेळी पण हे जाणायला आहे आणि तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही, पण आमच्याकडे जाणायला पण म्हणतात आणि यायला पण म्हणतात. यायला झालेली असं म्हणतात आणि जाणायला झाली असं पण म्हणतात. रावरी भागात तसं म्हणतात, जाणायला झाली. त्याच्यामुळे माझ्या तोंडात तेच पडलेलं आहे, मी तेच म्हणते. तर तिच्यावर पण लक्ष द्यावं लागू राहिले आणि रानात पण जायचं आहे. तर आता काय माहिती कधी जण ती सकाळी का संध्याकाळी, संध्याकाळ पोत का आज दिवसभर काय कळानं तिचं. तिच्यावर लक्ष ठेवा बरं का हो. येता जाता थोडंसं लक्षच ठेवावं लागणार आहे तिच्यावर. तर व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा आणि मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलींना पण माहिती आहे. सपोर्ट एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय हे नसतं, कारण करावंच लागेल. असं कोण हे नाही आहे का करायलाच पाहिजे, कारण आपण त्यांना केला तर ते आपल्याला करतात हे पण आहे आणि केला तर बरंच होईल. अशी एक विनंती आहे माझी.
आणि मला आहे ना अगोदर तुम्ही तर अगोदर माझे ब्लॉग ज्यांनी माझे अगोदर ब्लॉग बघितले त्यांना माहितीच असेल. मला अगोदर आहे ना ब्लॉगमध्ये बोलताच येत नव्हतं, कसं बोलायचं तेच हे कळत नव्हतं. आणि मी थोडंसं जरी बोलायचं म्हणलं ना तर असं एक ब्लॉग बनवूस तर मी किती वेळा ब्लॉग स्टॉप करीत होते आणि आठवून बोलत होते. तर म्हणतात ना जशी सवय लागेल तसं हे असतं. तर तशी मला पण सवय झाली. चला मग बाय, आता व्हिडिओ पूर्ण झाला आहे आणि भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.